गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण शेवटचा ऑपरेटर लेक्चर नंबर 41 मध्ये शिकणार आहोत. लास्ट 2 लेक्चर मध्ये आपण बॅकवर्ड डेल्टा, डेल्टा आणि ॲव्हरेजर ऑपरेटर म्यू यांच्या डेफिनेशन्स आणि हे जर ऑपरेट झाले एखाद्या फंक्शनवर तर नेमकं काय होते हे बघितलं. आज महत्वाचा शेवटचा ऑपरेटर सिग्मा. सिग्मा ऑपरेटर, द ऑपरेटर इनव्हर्स टू डेल्टा. म्हणजे इथं आपल्याला सिग्मा ऑपरेटर बघायचा आहे. काय बघायचं आहे? सिग्मा, द ऑपरेटर इनव्हर्स टू डेल्टा इज द सेंट्रल सम ऑपरेटर सिग्मा. हे ऑपरेटर आपल्याला बघायचं आहे. यालाच विच इज इक्वल टू डेल्टा इनव्हर्स आपल्याला म्हणता येईल, कारण की द ऑपरेटर इनव्हर्स टू डेल्टा इज नथिंग बट द सेंट्रल सम ऑपरेटर सिग्मा, सच दॅट डेल्टा सिग्मा f of x which is equal to f of x because both are inverses to each other. डेल्टा इनवर्स इंटू म्हणजे सिग्मा इज इक्वल टू डेल्टा इनवर्स. त्याच्यामुळे हे काय होऊन जाईल? एफ ऑफ एक्स राहील. अँड इज डिफाइंड बाय सिग्मा एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू सिग्मा एफ ऑफ एक्स मायनस एच प्लस एफ ऑफ एक्स मायनस एच बाय 2. हा जो ऑपरेटर आहे ना, हा जर ऑपरेटर एखाद्या फंक्शनवर ऑपरेट झाला एकदम वेगळ्या पद्धतीनेच ऑपरेट होतो. बघा ना तुम्ही, सिग्मा एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू सिग्मा एफ ऑफ एक्स मायनस एच प्लस एफ ऑफ एक्स मायनस एच बाय 2. आठवण ठेवा ही डेफिनेशन. अल्सो आपण काय कन्सिडर केलं? सिग्मा एफ ऑफ एक्स मायनस सिग्मा इंटू इनवर्स शिफ्ट ऑपरेटर एफ ऑफ एक्स. सो विच इज इक्वल टू सिग्मा एफ ऑफ एक्स म्हणजे ही डेफिनेशन, सिग्मा एफ ऑफ एक्स मायनस एच प्लस एफ ऑफ एक्स मायनस एच बाय 2 मायनस सिग्मा. हा शिफ्ट ऑपरेटर जर या एफ ऑफ एक्स वर ऑपरेट झाला तर ते येईल एफ ऑफ एक्स मायनस एच. जर कोणाला हे कळत नसेल की हे काय होत आहे, हे शिफ्ट ऑपरेटर याच्यावर ऑपरेट झाल्यानंतर एफ ऑफ एक्स मायनस एच कसं आलं, तर आपल्याला पहिल्या व्हिडिओ पासून ऐकावं लागेल, कारण की शिफ्ट ऑपरेटर हे पहिल्या चॅप्टर मध्ये झालेलं आहे. सो विच इज इक्वल टू काय राहिलं मग? हे इथं काय कॅन्सल झालं? सिग्मा एफ ऑफ एक्स मायनस एच मायनस सिग्मा एफ ऑफ एक्स मायनस एच विल बी कॅन्सल. सो विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस एच बाय 2 इज ओनली रिमेनिंग. आता या एफ ऑफ एक्स मायनस एच बाय 2 ला शिफ्ट ऑपरेटरच्या मदतीनं जर आपल्याला लिहायचं झालं तर आपल्याला लिहिता येईल विच इज इक्वल टू ई रेस टू मायनस 1 बाय 2 इंटू एफ ऑफ एक्स. Hence, f of x since is an arbitrary, so sigma minus sigma e to the power minus 1 bracket मध्ये f of x which is equal to e to the power minus 1 by 2 f of x हे कटले. then sigma minus sigma e to the power minus 1 which is equal to e to the power मायनस 1 बाय 2. आपण कंटिन्यू खाली सुरू केलेलं आहे. सिग्मा मायनस सिग्मा ई टू द पॉवर मायनस 1 विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस 1 बाय 2 सिंस एफ ऑफ एक्स इज एन आर्बिट्ररी. सिग्मा टेकन आउट कॉमन, हेन्स सिग्मा इन ब्रैकेट 1 मायनस ई टू द पॉवर मायनस 1 विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस 1 बाय 2. सिग्मा इज इक्वल टू हेन्स ई टू द पॉवर मायनस 1 बाय 2 होल डिवाइडेड बाय 1 मायनस ई टू द पॉवर मायनस 1 विच इज इक्वल टू ई न मल्टिप्लाय करा, ई न डिवाइड करा. शिफ्ट ऑपरेटरनं मल्टिप्लाय केलेला आहे, शिफ्ट ऑपरेटरनं डिवाइड केलेला आहे. सो विच इज इक्वल टू ई इंटू ई टू द पॉवर मायनस 1 बाय 2 होल डिवाइडेड बाय ई इन ब्रॅकेट 1 मायनस ई टू द पॉवर मायनस 1. हे सिग्मा इज इक्वल टू ई टू द पॉवर 1 बाय 2 डिवाइडेड बाय या ई न जर मल्टिप्लाय केलं तर ई मायनस 1 आणि यांच्या पॉवरची ऍडिशन केली तर ई रेस टू 1 ई रेस टू मायनस 1 बाय 2 म्हणजे ई रेस टू प्लस 1 बाय 2. हे झालं सिग्माचे
सिग्माचा फॉर्म्युला सिग्मा इक्वल टू e टू द पॉवर 1/2 डिवायडेड बाय e मायनस 1. मित्र हो, आज आपण चारही म्हणजे आतापर्यंत आपण चारही ऑपरेटर बघितलं. कोणते कोणते? डेल्टा ऑपरेटर, बॅकवर्ड डेल ऑपरेटर आणि म्यू ऑपरेटर आणि सिग्मा ऑपरेटर. आता आपण याचा एक टेबल कन्स्ट्रक्ट करणार आहोत, परंतु त्या टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला स्पेस जास्त लागते. काय? द सेंट्रल डिफरन्स टेबल इज ॲज फॉलोज. आपण आता टेबल बघू. सेंट्रल डिफरन्स टेबल इज ॲज फॉलोज. बघू आता सेंट्रल डिफरन्स टेबल काय आहे. आता सेंट्रल डिफरन्स टेबल याचं नाव असल्यामुळे सेंटरला व्हॅल्यू ओरिजिन राहील. x0 खाली x1 x2 x3 x4. जर आपल्याला फोर्थ डिफरन्स पर्यंत जायचं असेल तर 5 आर्ग्युमेंटची गरज आहे हे आपल्याला माहित आहे. परंतु x0 पासून खाली 4, x0 पासून वर 4, मग हा ओरिजिन तुमचा सेंटर मध्ये येईल. तर x0 पासून खाली जर म्हटलं तर x1 x2 x3 x4. x0 पासून वर जर आपल्याला विचार करायचा असेल तर x ला सफिक्स -1, x ला सफिक्स -2, x ला सफिक्स -3, x ला सफिक्स -4. हे झाले आर्ग्युमेंट्स. आता एंट्री बी सेम टाइप. y0 या x0 ला समोर y0, खाली लिहायचं असेल तर y1 y2 y3 y4 आणि वर घ्यायचं असेल तर y ला सफिक्स -1, y ला सफिक्स -2, y ला सफिक्स -3, y ला सफिक्स -4. सो दीज आर द एंट्रीज. आता पहिला डिफरन्स, दुसरा डिफरन्स, तिसरा डिफरन्स, चौथा डिफरन्स. आतापर्यंत जे फॉरवर्ड डिफरन्स बघितले, बॅकवर्ड डिफरन्स बघितले, हे थोडा वेगळे होते. हा सेंट्रल डिफरन्स आहे. कोणतीही व्हॅल्यू आपल्याला जर घ्यायची असेल तर याच्यामध्ये कुठला रूल अडॉप्ट करायचं बघा. आता आधी काय करून टाकू आपण, हे लिहून टाकू. आता हे कसं लिहायचं? इथं y ला सफिक्स -4 आहे ना. पहिली गोष्ट तर या दोन व्हॅल्यू मध्ये आर्ग्युमेंटच्या दोन व्हॅल्यू असेल, एंट्रीच्या दोन व्हॅल्यू असेल, एक मिडल लाईन सोडायची. वहीमध्ये लिहित असताना, पेपरमध्ये लिहित असताना एक मिडल लाईन सोडायची प्रत्येक व्हॅल्यूच्या मधात. आणि हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे. आपल्याला समजण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. या दोन मिडल व्हॅल्यू मध्ये एंट्रीच्या पहिला डिफरन्स जर पाहिजे असेल तर डेल्टा y ला सफिक्स -4 इथून स्टार्ट करायचं. डेल्टा y ला सफिक्स -4, डेल्टा y ला सफिक्स -3, डेल्टा y ला सफिक्स -2, डेल्टा y ला सफिक्स -1, डेल्टा y ला सफिक्स 0, डेल्टा y ला सफिक्स 1, डेल्टा y ला सफिक्स 2, डेल्टा y ला सफिक्स 3. अशा पद्धतीनं आपल्याला डेल्टा स्क्वेअर y जर पाहिजे असेल तर या दोन व्हॅल्यूच्या मधात डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -4 इथून स्टार्ट आहे. डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -3, डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -2, डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1, डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 0, डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 1, डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 2. तिसरा डिफरन्स पाहिजे असेल आपल्याला, सेंट्रल डिफरन्स, तर या दोन व्हॅल्यूच्या मधात, या आणि या, डेल्टा क्यूब y ला सफिक्स -4, डेल्टा क्यूब y ला सफिक्स -3, डेल्टा क्यूब y ला सफिक्स -2, डेल्टा क्यूब y ला सफिक्स -1, डेल्टा क्यूब y ला सफिक्स 0, डेल्टा क्यूब y ला सफिक्स 1. आणि फोर्थ सेंट्रल डिफरन्स पाहिजे असेल आपल्याला तर या दोन व्हॅल्यूच्या मधात डेल्टा रेस टू 4 y ला सफिक्स -4, डेल्टा रेस टू 4 y ला सफिक्स -3, डेल्टा रेस टू 4 y ला सफिक्स -2, डेल्टा रेस टू 4 y ला सफिक्स -1, डेल्टा रेस टू 4 y ला सफिक्स 0. हे पहिले करून टाकायचं. मग आपल्याला थर्ड डिफरन्स पाहिजे असेल तर इथपर्यंत तुम्हाला लिहावं लागेल. याच्यातली एक व्हॅल्यू कमी होईल, इथली एक व्हॅल्यू कमी होईल. आणि जर फिफ्थ डिफरन्स पाहिजे असेल तर याच्यात एक व्हॅल्यू वाढेल, खाली इथं एक व्हॅल्यू वाढेल. हे तर तुम्हाला लक्षात येतेच. आता मात्र बघू आपण व्हॅल्यू कशा घ्यायच्या. पहिला आपल्याला जर याची व्हॅल्यू पाहिजे असेल डेल्टा y0 ची तर कशी घ्यायची.
आपल्याला डेल्टा क्यूब वायला सफिक्स -2 ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर कशी घ्यायची, डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स 1 पाहिजे असेल तर कशी घ्यायची बघा. आता हिअर इन दिस टेबल डेल्टा y0, आता डेल्टा y0 कुठे आहे ते पहिले बघायचं. इथं आहे. इथं जिथं डेल्टा y0 आहे तिथं अपवर्डला जायचं, डेल्टा वायला सफिक्स -1 आणि डाऊनवर्डला यायचं, डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -1. म्हणजे डेल्टा y0 इज इक्वल टू डेल्टा वायला सफिक्स -1 प्लस डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -1. बघा आहे का, डेल्टा y0 इज इक्वल टू डेल्टा वायला सफिक्स -1 प्लस डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -1. डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स 0 पाहिजे असेल तर अपवर्ड डाऊनवर्ड, डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स 0 पाहिजे असेल तर डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -1 प्लस डेल्टा क्यूब वायला सफिक्स -1. बघा डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स 0 विच इज इक्वल टू डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -1 प्लस डेल्टा क्यूब वायला सफिक्स -1. पुन्हा एखादी व्हॅल्यू घ्या तुम्ही, डेल्टा वायला सफिक्स -1, काय डेल्टा वायला सफिक्स -1, अपवर्डला गेले डाऊनवर्डला आले, अपवर्डला गेले डाऊनवर्डला आले, म्हणजे काय होईल हो डेल्टा वायला सफिक्स -1 विच इज इक्वल टू डेल्टा वायला सफिक्स -2 प्लस डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -2. आलं, डेल्टा वायला सफिक्स -1 विच इज इक्वल टू डेल्टा वायला सफिक्स -2 प्लस डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -2. पुन्हा एखादी व्हॅल्यू घ्या तुम्ही, डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -1, डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -1, अपवर्डला जा डाऊनवर्डला या, डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -1 म्हणजे विच इज इक्वल टू डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -2 प्लस डेल्टा क्यूब वायला सफिक्स -2. आहे का, डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -1 विच इज इक्वल टू डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -2 प्लस डेल्टा क्यूब वायला सफिक्स -2, डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -1 अप डेल्टा क्यूब, डेल्टा स्क्वेअर वायला सफिक्स -2 डेल्टा क्यूब वायला सफिक्स -3. मित्र हो, काय लक्षात आलं आपल्याला, आपल्याला लक्षात काय आलं की आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे ती व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपल्याला एक पावलं अपवर्डला जायचं आणि मग डाऊनवर्डला यायचं. तुम्ही लहानपणी सायकल वगैरे शिकले असाल, सायकल शिकवताना काही खोडकर मुले असतात, काय करतात ते नीट सायकल नाही चालवत, ते सरळ नीट सायकल जर चालवलं ना तर त्याला आपण शांत मुलं म्हणू, पण सायकल कशी चालवते, याव 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 चालवते की नाही, याला खोडकर मुलं आपण म्हणतो, सेपार्ड बॉय आपण म्हणतो, राईट. तर इथं सुद्धा सेम काम आहे. सेंट्रल डिफरन्स टेबल लिहित असताना एक स्टेप वर जाते, त्याला पुन्हा वर जाव ना, पण नाही, खाली येते. कुठलीही व्हॅल्यू घ्यायची असेल तर एक स्टेप वर जाते, त्याला पुन्हा वर जाव ना, नाही, खाली येते. आणि अशा पद्धतीनं आपला जो टेबल आहे आणि आपल्या ज्या व्हॅल्यूज आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समजलं की नाही, कोणतीही व्हॅल्यू घ्या, तुम्हाला ही व्हॅल्यू पाहिजे, ही डेल्टा क्यू वायला सफिक्स -3 विच इज इक्वल टू डेल्टा क्यू वायला सफिक्स -4 प्लस डेल्टा रेस टू 4 वायला सफिक्स -4. तर मला असं वाटतं की तुम्हाला हे आता सगळं लक्षात आलं. आता याचं नाव झिगझॅग का ठेवलं आहे, रूल, झिगझॅग रूल, सेपार्ड रूल. बघा आता, द नेम झिगझॅग रूल is due to the fact that at any point we can move upward and downward. At any point we can move upward and downward. The path is chosen irregular and zigzag. रस्ता निवडताना सरळ रस्ता निवडत नाही, काय करते, निवडते इरेग्युलर. रेग्युलर आहे का, वर जाते खाली येते, वर जाते खाली येते, आणि म्हणून याचं नाव आहे अँड हेन्स द नेम झिगझॅग रूल. मित्र हो, तुम्हाला टेबल लक्षात आला असेल. सेंट्रल डिफरन्स टेबल मध्ये आणि सेंट्रल डिफरन्स इंटरपोलेशन या चॅप्टर मध्ये आपल्याला अशा पद्धतीनं व्हॅल्यू घ्यायचं आहे. नीट लक्षात घ्या,
समजून घ्या आणि तुम्हाला हे क्विक घेता आलं पाहिजे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत.